कधी विचार केलाय एक झाड आणि आपण आपल्यात काय सारखा आहे आणि एक दगड तो आपल्यापेक्षा इतका वेगळा का असतो? वरवर पाहता हा प्रश्न खूप सोपा वाटतो नाही का, पण याच्या मागे विज्ञानाचं एक मोठं रहस्य दडलंय. चला आज सजीव असण्यामागचं विज्ञान काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. हाच तर खरा प्रश्न आहे आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला विज्ञानाचे गुप्तहेर बनावं लागेल. आपल्याला ते संकेत शोधावे लागतील जे सजीव आणि निर्जीव यांच्यातली सीमारेषा निश्चित करतात. पहिल्यांदा पाहिल्यावर हे अगदीच स्पष्ट वाटतं. एका बाजूला झाड आहे, दुसऱ्या बाजूला खुर्ची. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर नक्की फरक काय आहे? एक झाड असं नेमकं काय करतं जे एक खुर्ची करू शकत नाही? चला शोधूया. चला तर आपल्या तपासाची सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात मूलभूत नियमाने. तो नियम आहे ऊर्जेचा, हो एनर्जी. कारण ऊर्जेशिवाय कोणतीही हालचाल होत नाही आणि हालचालीशिवाय जीवन नाही. तर आपला पहिला पुरावा आहे पोषण. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहे जीवनाच्या गाडीसाठी लागणारं पेट्रोल. याशिवाय गाडी जागची हलणार पण नाही. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक सजीवाची अन्न मिळवण्याची एक खास पद्धत असते. वनस्पती तर काय, त्या निसर्गातल्या मास्टर शेफ आहेत. थेट सूर्यप्रकाशापासून स्वतःचं जेवण बनवतात. आपण आणि बाकीचे प्राणी मात्र इतरांवर अवलंबून असतो. पण मुद्दा हा आहे की अन्न मिळवणं ही सजीव असण्याची पहिली आणि महत्त्वाची खूण आहे. बरं, गाडीत पेट्रोल तर टाकलं, पण ते पेट्रोल वापरलं कसं जातं? नुसतं पेट्रोल असून गाडी चालत नाही, नाही का? आणि हाच प्रश्न आपल्याला घेऊन जातोय आपल्या दुसऱ्या नियमाकडे. कारण टाकीत इंधन असणं एक गोष्ट आहे, पण ते पेटवून इंजिनला पॉवर देणं ही दुसरी. विज्ञानाच्या भाषेत याच पेटवण्याला किंवा ठिणगीला श्वसन असं म्हणतात. हे आपल्या शरीरात प्रत्येक सेकंदाला चालणारं एक अप्रतिम चक्र आहे. ऑक्सिजन आत घ्यायचा, अन्नातून ऊर्जा मोकळी करायची आणि मग उरलेला कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकायचा. हे एक सतत चालणारं केमिकल रिॲक्शन आहे जे आपल्याला जिवंत ठेवतं. थोडक्यात काय तर श्वास नाही तर ऊर्जा नाही, आणि ऊर्जा नाही तर जीवन नाही. हा एक असा नियम आहे ज्याला अपवाद नाही. ओके, तर इंजिन चालतंय, ऊर्जा तयार होतीये, पण प्रत्येक प्रक्रियेत काहीतरी कचरा तयार होतोच. मग त्याचं काय करायचं? आणि हाच आहे जीवनाचा तिसरा नियम, कचरा व्यवस्थापन. या प्रक्रियेला म्हणतात उत्सर्जन. याशिवाय कोणताही सजीव स्वतःच्याच तयार केलेल्या कचऱ्यात अडकून पडेल. ही एक प्रकारे शरीराची स्वतःची स्वच्छता मोहीम आहे. आणि गंमत म्हणजे प्रत्येक सजीवाने यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले आहेत. आपण घामावाटे, लघवीवाटे कचरा बाहेर टाकतो, तर वनस्पती आपली पानं गाळून किंवा सालीतून कचरा वेगळा करतात. पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी उद्देश एकच आहे, शरीर स्वच्छ ठेवून स्वतःला जिवंत ठेवणं. आता आपण आपल्या तपासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आणि हे संकेत कदाचित सगळ्यात जास्त सहज दिसणारे आहेत, वाढ आणि वंश. हे वाक्य बघा. यात नैसर्गिक, आंतरिक वाढ हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे काय तर बघा, डोंगरावरून घरंगळणारा बर्फाचा गोळा पण मोठा होतो, पण तो बाहेरून थर जमा झाल्यामुळे मोठा होतो. सजीवांची वाढ आतून होते. हाच तो खरा फरक आहे. प्रत्येक सजीव आतून वाढतो एका ठरलेल्या आराखड्यानुसार. अगदी एका लहानशा बीमधून एक मोठं झाड तयार व्हावं, किंवा एका लहान बाळाचं हळूहळू एका प्रौढ व्यक्तीमध्ये रूपांतर व्हावं. विकासाचा हा प्रवास म्हणजे जीवनाचाच एक पुरावा आहे. आणि आता शेवटचा आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा नियम, प्रजनन. म्हणजेच स्वतःसारखेच नवीन जीव निर्माण करण्याची क्षमता. याचमुळे तर जीवन पिढ्यानपिढ्या पुढे चालू राहतं. ठीक आहे, तर आपण आत्तापर्यंत सगळे पुरावे गोळा केले आहेत. आता या सगळ्यांना एकत्र जोडून बघूया की या रहस्याचं उत्तर काय मिळतंय. तर असं दिसतंय की सजीव असण्यामागे 5 मूलभूत नियम आहेत. हे 5 नियमच ठरवतात की एखादी गोष्ट जिवंत आहे की नाही. चला एकदा पटकन नजर टाकूया. पोषण म्हणजे अन्न मिळवणं, श्वसन म्हणजे त्यातून ऊर्जा तयार करणं, उत्सर्जन म्हणजे कचरा बाहेर टाकणं, वाढ म्हणजे आतून विकसित होणं, आणि प्रजनन म्हणजे वंश पुढे चालवणं. जर या 5ही गोष्टी होत असतील तर ती गोष्ट 100% सजीव आहे. पण प्रत्येक चांगल्या विज्ञानाप्रमाणे एका रहस्याची उकल दुसऱ्या रहस्याला जन्म देते. विषाणूंचा विचार करा. ते प्रजनन करू शकतात, पण फक्त दुसऱ्याच्या पेशींवर ताबा मिळवून. ते स्वतःहून अन्न खात नाहीत, श्वास घेत नाहीत किंवा वाढत नाहीत. मग ते कुठे बसतात? ते सजीव आहेत की काहीतरी वेगळंच? हा असा प्रश्न आहे जो शास्त्रज्ञांनाही विचारात पाडतो. आपल्याला काय वाटतं?